ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपला विशेष कार्यक्रम तुम्ही पाहताय लेप्टोचे बळी। पावसाळा म्हटलं की साथीच्या आजारांचं प्रमाण वाढतंच, मात्र त्याबरोबर एक धोका येतो मुंबईमध्ये, तो म्हणजे लेप्टोस्पायरोसिसचा। काय आहे हा लेप्टोस्पायरोसिस आणि नक्की कशा प्रकारे हा लेप्टोस्पायरोसिस तुमच्या शरीरामध्ये जातो आणि काय करतो, पाहूया त्या खास रिपोर्टमध्ये। पावसाळ्याला सुरुवात होताच लेप्टोस्पायरोसिसचं सावट घोंगावायला लागलंय। एकट्या मुंबईत जुलै महिन्यात 15 जणांचा लेप्टोस्पायरोसिसनं बळी घेतलाय। त्यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं लेप्टोस्पायरोसिसच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे। कशामुळे होतो लेप्टोस्पायरोसिस? लेप्टोस्पिरा बॅक्टेरियामुळे हा आजार होतो। जनावरांमुळे हा आजार माणसांना होतो। साठलेल्या पाण्यात लेप्टोस्पिरा बॅक्टेरिया जगतो। शरीरावरच्या जखमा किंवा त्वचेमधूनही बॅक्टेरिया शरीरात प्रवेश करतो। जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लेप्टोनं 12 जणांचे बळी घेतलेत। आजाराचं निदान लवकर झालं असतं तर या रुग्णांना वाचवणं शक्य झालं असतं, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। तेव्हा बघूयात लेप्टोस्पायरोसिसची लक्षणं काय आहेत। डोकेदुखी, स्नायूदुखी, प्रचंड ताप, फुफ्फुसांमध्ये रक्तस्राव आणि शरीर पिवळं पडणं। वाढती अस्वच्छता आणि त्यावर पोसले जाणारे उंदीर घुशी, ठिकठिकाणी साचणारं पाणी आणि त्यातून होणारा लेप्टोस्पायरोसिसचा प्रसार अशी साखळी आहे। तर मुंबईच्या उपनगरातील संसर्गबाधित गोठ्यांमधल्या जनावरांकडून लेप्टोचा प्रसार होत असल्याचं पालिकेच्या निदर्शनास आलंय। पश्चिम उपनगरातील गोठे मुंबईच्या बाहेर स्थलांतरित करण्यात आलेत, पण तरीही अजून काही गोठे शहरातच आहेत। त्यामुळे प्राण्यांपासून होणाऱ्या संसर्गाला आळा घालण्याची जबाबदारी प्रशासनावर आहेच। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र। तर तुम्ही पाहिलं लेप्टोस्पायरोसिस कसा पसरतो। डॉक्टर जयेश, मी परत तुमच्याकडे येणार आहे की आपण जर पाहिलं तर कोणते असे रुग्ण आहेत ज्यांना लेप्टोस्पायरोसिसचा आजार हा जास्त धोकादायक आहे। म्हणजे आपण पाहिलं तर डायबिटीस असू दे किंवा काही काही वेळेला लोकांच्या हातापायाला जखम झालेली असते, कुठल्या प्रकारचे रुग्ण आहेत ज्यांनी खास करून सावधानता बाळगली पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे जे डायबिटीस आहेत त्यांना पायाचं सेन्सेशन त्यांना कमी झालेलं असतं, त्यांना त्यांच्या पायावर जखम हे कित्येक वेळा त्यांना माहीत नसतं आणि म्हणूनच अशा वेळेला अगदी छोटीशी जखमसुद्धा ही कारणीभूत होऊ शकते। तसंच दुसऱ्याकडे महत्त्वाचा अंग म्हणजे लहान मुलं जी मातीत खेळतात, खरचटतं पाण्यात खेळतात, त्याच्यानंतर त्यांना वाटतच नाही की काही हा सिरियस प्रॉब्लेम आहे। तर लहान मुलं पहिल्यांदा आपण म्हणू, आणि डायबिटीस जे ज्यांना आहेत ते पाण्यातून चालत जातात ते आहेत। त्याच्यानंतर ड्रेनेजमध्ये किंवा गटरामध्ये काम करणारी जी माणसं असतात त्याच्यामध्ये त्या लोकांना आपण बघतो की गटरं तुंबलेली आहेत आणि गटरामध्ये उतरून हात घालून ते लोक साफ करत असतात। हे अतिशय घाण आहे। त्यांना त्रास असताना सुद्धा त्यांना जर जखम झाली तर ते त्याला निग्लेक्ट करतात। तर ही तीन आपण जर घेतलं तर त्यांना सर्वात जास्त हा होऊ शकतो। त्याच्यानंतर ज्या लोकांना अस्थमा आहे किंवा इतर डायबिटीसच्या बरोबरीनं अस्थमा किडनी पेशंट आहेत त्यांनी ह्याची फार जास्त काळजी घेणं जरुरी आहे। काळजी घेणं गरजेचं आहे ज्यांना डायबिटीज किंवा किडनी चा काही त्रास आहे। मात्र संतोष, दुसरी एक महत्त्वाची इश्यू होता मगाशी मी ज्या प्रकारे म्हटलं की अस्वच्छता। मुंबई महानगरपालिकेमध्ये जर आपण पाहिलं तर अस्वच्छता जी आहे ती मुंबईमध्ये अजूनही आहे। ठिकठिकाणी रस्ता कचऱ्यांवरती रस्ता जो आहे तो कचरामय झालेला पाहायला मिळतो। रस्त्यावरती जो आहे तो कचरा पाहायला मिळतो, ज्या ठिकाणी उंदीर आणि घुशी होतात। तर कुठेतरी प्रशासनाची देखील जबाबदारी आहे। म्हणजे तुम्ही विरोधकात जरी आहात तरी तुम्ही नगरसेवक आहात, तुमची देखील ही जबाबदारी आहे की स्वच्छता जी आहे ती झालीच पाहिजे मुंबईची। बरोबर आहे, जबाबदारी आमची आहे तशी सगळ्यांचीच आहे। सामान्य नागरिकांची पण जबाबदारी आहे। जर तिकडे स्वच्छता जर सकाळी येत असतील, दुपारी येत असतील झाडू मारायला, त्याच्यानंतर कचरा झाला नाही पाहिजे, काळजी कोणी घेतली पाहिजे? आपणच घेतली पाहिजे। मी स्वतः सुरुवात केली पाहिजे, माझ्या घरापासून सुरुवात केली पाहिजे, तेव्हा ती सगळीकडे पसरणार आहे। पण ह्या गोष्टीची काळजी कोणी घेत नाहीये। कसं आहे की कचरा डेब्रिज कुठे पडलेला असेल तर त्याच्यावर पण नेऊन कचरा टाकतात लोक, हे चुकीचं। तर डेब्रिजवरती कचरा टाकतात हे चुकीचं आहे असं संतोष दुरी यांचं म्हणणं आहे। मात्र डॉक्टर लिले, मी परत तुमच्याकडे येतो की आपण जर पाहिलं तर प्रशासनाने सुद्धा याच्यावरती जे आहे ते तातडीने उपाययोजना करणं तेवढंच गरजेचं आहे, तेवढी आपली एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण कचरा नाही करायचा। मात्र ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्हाला असं काय वाटतं की प्रशासनाने काय जे आहे ते स्टेप्स उचलले पाहिजे जेणेकरून लेप्टो जो आहे तो आपण मुंबईपासून हद्दपार करायला मदत होईल त्याने? ह्याच्यामध्ये जे आपण ॲटलिस्ट जे तबेले आपल्याकडे जे आहेत किंवा जे गायी आणि म्हशी ज्या पाळलेल्या आहेत त्यांचं व्हॅक्सिनेशन होऊ शकतं का हे आपण त्यांना बघू शकतो।
त्याच्यानंतर दृष्टीने रॅटचा बदल म्हणायचं झालं तर आपण सर्व ठिकाणी सोसायटीमध्ये आणि लोकांना सांगत असतो की बा जेवण जे उरलेलं असतं किंवा जे टाकायचं असतं ते रस्त्यावर टाकू नका, कारण काही झालं तर ते रस्त्यावर टाकलेलं ते खाऊनच उंदीर हे पोचले जातात आणि ते मेले की त्यांची विष्ठा त्या पाण्यामध्ये मिक्स होते आणि दुसऱ्या साईडला जे पाणी तुंबतं ते जेवढं करून त्याचा निचरा होऊ शकेल, जेवढ्या शक्यतेने तेवढं तिथे म्हणजे गटारा म्हणा किंवा ड्रेनेज सिस्टीम्स म्हणा ही जर व्यवस्थित केली, रस्त्यावर जर तुंबलेलं पाणी नसलं तर ते दोन्ही प्रकारे हे आपल्याला फायदा करू शकतं. आणि लोकांच्या दृष्टीने म्हणायचं झालं तर त्यांनी शक्यतो जेवढं होईल तेवढं पाण्यातून चालत जाऊ नये, पाण्याच्या बाजूलाच राहावं, कारण ह्याला दुसरा इलाजच नाही आहे. याला वॅक्सिन नाही आहे आपल्या माणसांच्याकडे द्यायला, त्यामुळं ते इन्फेक्शन झालं तर त्यांना त्रास होणार आहे, म्हणून त्याचं प्रिकॉशन हेच आपल्याला लेप्टोस्पायरोसिसमध्ये घेणं मॅक्झिमम जरुरी आहे. पण एखादा डॉक्टर जर झाला असेल लेप्टोस्पायरोसिस तर त्याची मेडिकल म्हणजे त्याला औषधोपचार कसा केला जातो, म्हणजे काय काय औषधं सध्या उपलब्ध आहेत? तुम्ही म्हणालात लस नाही याला. हो, ह्याला लस नाही आहे. ज्या वेळेला त्या लक्षात येतं की ह्याला ताप उतरत नाही आहे, ताप जास्ती होतो आहे, हा माणूस कधी कधी वेडासारखा बरळू लागतो किंवा अंग पिवळं पडतं किंवा युरिन त्याची होण्याची कमी होते किंवा त्याला दम लागतो, ही जी 5-6 लक्षणं जी आहेत ही सिरियस लक्षणं धरली पाहिजे आपण आणि त्याला लगेच हॉस्पिटलायझेशन केलं लागेल. त्या हॉस्पिटलायझेशनमध्ये पहिली आपली ट्रीटमेंट असते की सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंटमध्ये आपण त्यांना देऊन म्हणजे ग्लुकोज सलाईन लावणं, अँटीबायोटिक्स देणं, असं करून हे जे इन्फेक्शन आहे हे कंट्रोल करू शकतो आपण. आणि त्यासाठी चांगल्या नर्सिंग होम किंवा हॉस्पिटलमध्ये त्याची ट्रीटमेंट होऊ शकेल. छोट्या नर्सिंग होममध्ये म्हणजे जिथे अगदी व्हेंटिलेटर नाही आहे किंवा इतर सुविधा नाही आहे तर अशा ठिकाणी होणार नाही, कारण ह्याचे कॉम्प्लिकेशनमध्ये होऊ शकतात. रिनल फेल्युअर होणं किंवा लिव्हर फेल्युअर होणं किंवा लंग्सना त्रास होणं. त्यामुळं तिथे ह्या सर्व जिथे काळजी घेऊ शकतात तिथे याची ट्रीटमेंट करणं जरुरी आहे. आणि मुख्य मी सांगितलं त्याप्रमाणे 48 तासामध्ये जर तुमचा ताप कंट्रोलमध्ये होत नसेल, तुम्हाला त्याचं निदान होत नसेल तर ह्याची टेस्ट करून घेणं फारच जरुरीचं आहे. बरोबर, म्हणजे 48 तासामध्ये जर ताप उतरला नाही तर टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. संतोष, मी परत तुमच्याकडे येतो. या ठिकाणी आपण चर्चा करत होतो की कशा प्रकारे जे आहे ते महापालिकेने स्टेप्स उचलल्या पाहिजेत. महापालिकेने लेप्टोस्पायरोसिसला मुंबईच्या बाहेर पाठवायला किंवा बाहेर करायला अशा काही खास स्टेप्स उचलल्या आहेत का, किंवा ज्या प्रकारे अवेअरनेस आपण म्हणतोय अशा प्रकारे काही खास ज्या आहेत त्या योजना किंवा मोहिमा ज्या आहेत त्या आखल्या जातात का? नाही, मोहिमा आखलेत पण त्या अजून याच्या प्रॅक्टिकली झालेल्या नाहीयेत. जसं गोटे शिफ्ट करायचे आहेत, बरोबर आहे, त्याप्रमाणेच जसं उंदरांचा एक प्रादुर्भाव जो झालेला आहे, उंदीरांना कसं रोखलं पाहिजे याच्यावर उंदरांना कसं रोखलं पाहिजे हा देखील महत्त्वाचाच प्रश्न आहे. डॉक्टर जयेश, काही तांत्रिक कारणामुळे संतोष यांच्याशी आपला संपर्क होत नाही, मात्र तुमच्याकडनं एक शेवटचा प्रश्न विचारतो की जर अशी घटना मुंबईमध्ये वारंवार आपल्याला पाहायला मिळतात 2010 पासून खास करून, का तुम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये या घटना ज्या आहेत त्या गेल्या 5-6 वर्षामध्ये आपल्याकडे जास्त रिपोर्ट होत आहेत? खरं म्हणजे लेप्टोचे आधी आपल्याकडे होत नव्हतं, कारण कित्येक वेळेला लेप्टो हे आधी बरोबर व्यवस्थित डायग्नोस होत नव्हतं. तुम्हाला आठवत असेल की सुरतमध्ये एकदा आपण म्हणू की त्यावेळेला महापूर आलेला आणि त्यावेळेला जेवढे लेप्टोचे तिकडे बळी पडले तेवढे आत्तापर्यंत मला वाटतं भारतामध्ये कुठे पडले नसतील. त्याच्यानंतर म्हणजे हा लेप्टोस्पायरोसिसबद्दल डायग्नोसिस व्यवस्थित व्हायला लागलं आणि त्याचं रिपोर्टिंग व्हायला लागलं. आज ज्या पद्धतीने आपण तापाबद्दल रिपोर्टिंग करत असतो किंवा इतर आजारांच्याबद्दल रिपोर्टिंग करत असतो त्याच्यामुळं 2010 नंतर हे जास्त रिपोर्टिंग व्हायला लागलं आपल्याकडे. आणि असं नव्हतं की मागे एखाद दुसरा रुग्ण तुरळक येत असेल त्यावेळेला, त्याच्यामुळं त्याच्यामध्ये त्याचं तेवढं लक्ष दिलं गेलं नाही. पण आता ज्यावेळेला आपल्याला हे रुग्ण ज्यावेळेला जास्त आढळायला लागले, जास्त स्प्रेड व्हायला लागले, त्यामुळे त्याच्यावरती आपण जास्त कॉन्सन्ट्रेट करतोय आणि आता लवकर डायग्नोज व्हायला लागलेत, हे महत्त्वाचं आहे. आता पण तुम्हाला असं वाटतं की महापालिका खरंच या सगळ्या प्रकारामध्ये जे आहे ते प्रयत्न करते की लेप्टो जो आहे तो कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईच्या बाहेर आपण जे आहे ते घालवला पाहिजे, यासाठी प्रशासनाच्या पातळीवरती? म्युन्सिपल कॉर्पोरेशन ह्या बाबतीत नेहमीच करत असतं. म्हणजे रॅटसाठी ते लोक आपल्याला हे देत असतात, म्हणजे पिंजरे देणं म्हणा किंवा रॅट दाखवा आणि तो करा, किंवा गाई म्हशींचं जर लायसन्सिंग व्यवस्थित असेल, त्यांचं क्लिनलीनेस, त्यांचे गोठे वगैरे वेगळे ठेवत असतील, त्याचं पाणी जे आहे त्याचं पाणी मलमूत्र जर नॉर्मल स्टॉर्म वॉटरमध्ये जर सोडलं जात नसेल तर हा होणार नाही, ह्याची काळजी म्युन्सिपल कॉर्पोरेशनने घ्यायची जरुरी आहे. पण ते कित्येक ठिकाणी आपले जुने जे गोठे आहेत
हे आपल्या रेसिडेन्सच्या एरियामध्येच आहेत बरोबर. आणि त्याच्यामुळं स्टॉर्म वॉटर ड्रेनमध्ये ते पाणी सोडतात आणि तिथे काम करणारी माणसं थोडेफार जरी त्यांनी हलगर्जीपणा केला तरी ते कचरा जो आहे तो बाहेर टाकून देतात बरोबर. किंवा तो ब्लॉक होणं, ही जी सिस्टीम आहे ह्याला सिस्टीम त्यांनी स्वतःहून याची काळजी घेतली बरोबर, पाहिजे. म्हणजे महापालिकेने जे आहे ते तेवढीच काळजी घेतली पाहिजे. धन्यवाद डॉक्टर जयेश लेले आणि संतोष धुरी, तुम्ही दोघेही या चर्चेमध्ये सहभागी झालात. तर महापालिकेचं ज्या प्रकारे कर्तव्य आहे की लेप्टोला मुंबईमध्ये जे आहे ते बेदखल करायला पाहिजे मुंबईच्या मध्ये, त्याच सोबतच आपलंही कर्तव्य आहे की आसपासच्या परिसरामध्ये आपल्या देखील घाण आपण करता कामा नये, जेणेकरून त्या ठिकाणी उंदीर पोसू नयेत. जय महाराष्ट्राच्या खास कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.